कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी आणि 2 लेकरांना गमावलं, त्याच ठिकाणी वडिलांकडून माझं जग तेव्हाच संपलं असं म्हणत आयुष्याचा शेवट. 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातामध्ये कुटुंबातील पत्नी आणि 2 मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर तेव्हापासून नैराश्यात गेलेल्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला आणि 2 मुलांना शेवटचा हार अर्पण करून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. विराट विठ्ठललाल गौतम वय वर्ष 58 असं या वडिलांचं नाव आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापुरात पुईखडीजवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात विराट गौतम यांच्या पत्नीचा आणि 2 मुलांचा त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला होता. ते या अपघातात थोडक्यात बचावले होते. शुक्रवारी सकाळी काही वाहनधारकांना घाटात त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. करवीर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. या भीषण अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने विराट गौतम नैराश्याच्या गर्दीत गेले होते. त्यामुळे ते अपघात झाल्या ठिकाणी बसून रडत होते. त्यांचे आयुष्य संपवण्यापूर्वी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत हृदयद्रावक शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की मी माझा देह आज त्यागत आहे. नीलू, रसिका, शर्विल यांच्याशिवाय मी 2.5 वर्ष कसा राहिलो, कसा जगलो माहीत नाही. माझे जग खरं तर त्याच क्षणी संपलं होतं. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोल्हापूर.